हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. गुड मॉर्निंग सगळ्या भावा बहिणींना. चला आज आज बनवती व्हिडिओ लवकरच. आंघोळ केली आताच भावा बहिणीनो. काय लय हात दुखतोय पण काय हो का पाणी जाईल म्हणून प्लॅस्टिक गुंडाळलंय त्याला. लय तकलीफ होती काय सांगावं हो का. आहे ना असं नुसता फुलका लागलाय. फान 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 पण म्हणलं नाही हाताला धरून बसायचं नाही. काही होऊ द्या. नवरा बी आज आता 2-3 दिवस होते आमच्या गावची जत्रा. आज तुम्हाला सांगते आज शेवटचा दिवस जत्रेचा. काय जत्रत पहिल्या दिवशी गेली परत काय गेली नाही भाऊ बहिणीनो. मिस्टर गेल्यात गावात. आज जायचं म्हणत होतं कामाला पण काय झालं कोणास ठाव त्यांचं. शिलाई मशनीची परत गिरायका येते ती. आता डॉक्टरने तर सांगितलंय मशनी बसायचं नाही. जरा सुट्टी द्यायला लावली मशनीला. पण आता मशनीनं जर सुट्टी दिली तर कसं व्हायचं ह्यो विचार येतोय परत डोक्यात. एका मनाने वाटतंय काय बसावं, एका मनाने वाटतंय जरा रिलॅक्स घ्यावं. काय तर हात जरा काम कर ना भावा बहिणीनो. ह्या बोटामुळं आहे ना, ह्या 5 बोटांना आहे ना रग लागते, त्रास होतोय. अयो तकलीफ होती लय. जेवण नाही आज केलं, अजून केलं. जेवायचंय. म्हणलं चला व्हिडिओ काढावा परत दिवसभर. आता काय नाही, आता कामावनं सुट्टी आहे माझी इकडच्या, म्हणजे ह्या दुसऱ्या कामावने सुट्टी आहे म्हणल्यावर व्हिडिओ येतील तुम्हाला. काय टेन्शन घेऊ नका. आणि मला आता काल तुम्हाला सांगते व्हिडिओ, आता काल ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकलं मला माझ्या बऱ्याच बहिणींनी मला कमेंट केल्या, पूनमताई सांभाळून काम करत जावा, जरा काळजी घ्या. कुणाच्या पण हातात असे सुया फुडलेल्या आहेत, कुणाला काय असं बरंच जणांचं बऱ्याच बहिणींचं असं प्रॉब्लेम सांगितलं त्यांनी. तर आता तुम्ही एवढी माझी काळजी करताय, एवढं तुम्ही मनापासून मला कमेंट केल्या त्याच्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे. धन्यवाद. पण एक जणींची कमेंट आली बघा वाईट, म्हणजे आता ती वाईट दृष्टिकोनातून सारखी टुचून बोलल्यासारख्या काही जणी बोलत असतात. तुम्हाला माहित आहे भावा बहिणींनो, त्यांना भरपूर ईर्ष्या होती माझ्याबद्दल, म्हणजे जलन महसूस होती कशाबद्दल, म्हणजे माझ्यावर भरपूर असं त्यांचं काय नाही काय असतंच. काय दृष्टिकोनातून कशा कमेंट करते ती. तर ती मला म्हणत होते आख्या नगरचं काय तुझ्याकडे झंपर शिवाय येतात का, तेव्हा तुझ्या हातात सुई मोडली. आता भावा बहिणीनं तुम्ही सांगा काय बोलू मी ह्या बायाला. काय लोकांना भाऊ बहिणीनं काम केलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही काम केलं तरी प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही सांगा, हिथून माग माझं लग्न झाल्यापासून मी संघर्षच करत जीवन जगलेली आहे. आणि ही सुई आता मला जी काल हातात गेली, ह्याच्यापेक्षा भरपूर असं कठीण प्रसंग. महागारी या भरपूर असं कठीण प्रसंग मी झेलल्यात. भरपूर कठीण प्रसंगातून मी माझा प्रवास केलेला आहे. भरपूर अडचणीच्या रस्त्यातून मी माझा प्रवास केलेला आहे. ती माझ्या जीवाला माहिती. ही तर काहीच नाही, ही तकलीफ तर काहीच नाही, ह्या जी वेदना. कारण की कसं असतं भावा बहिणीनो, ज्याची त्यालाच माहिती असतं. पण काय लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही, त्याच्यामुळं ह्यांना मी किती जरी जीव तोडून सांगितलं ना तरी ह्यांना समजणार नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळं मी अलीकडे आहे ना, म्हणजे जास्त मला बोलू वाटत नाही ह्या माणसांना, मी बोलत बी नाही. पण आता ही माझी तकलीफ मलाच माहिती. आता जरी तुम्हाला सांगते, आता ही माझ्या हातात एवढी सुई खोसली, तुम्हाला सांगते वरून माझी सुई खाली निघाली होती. माझ्या जीवाला माहिती मला किती तकलीफ होती. तरी पण मी आपली हसून खेळून, मला आता सवय आहे, मला दुःखातून हसून खेळून राहायची सवय आहे. माझ्या मागं किती जरी दुःख असलं ना तरी मी कसे आहे माहितीये का, माझं जरा वेगळं आहे. मी त्याला धरून रडत बसण्यापेक्षा हसून त्याचा सामना करण्याचं सामर्थ्य ठेवते. माझा किती बी कठीण प्रसंग असला ना तरी मी त्या कठीण प्रसंगाचा सामना ही हसून
हसून पार पाडत असते. म्हणून देव देव माया पाठीशी उभा आहे. म्हणजे कसं आहे, दुःख धरून बसत नाही मी जास्त. मला माहित आहे आपल्याला आवरायला आपणच आहे. सावरणार बी आपण, आवरणार बी आपण. पण काय लोकांना तुम्हाला सांगते, हसून खेळून राहिलेलं बी बघू वाटत नाही, रडलेलं बी बघू वाटत नाही. आता कुणाला तकलीफ होत नाही भाऊ बहिणीनं. प्रत्येक मी बी माणूसच आहे. मला बी ठेस लागल्यावर तकलीफ होत असेल. पण कसं आहे माहितीये का, मी माझ्या 3 पोरींच्या तोंडाकडे बघून आहे ना, प्रत्येक संकट आहे ना मी हसण्यावारी नेते. हसते मी. आणि माझ्या त्या संकटाचा सामना मी हसूनच करत असते. आणि म्हणजे मी हसून राहते म्हणजे माझे लेकरं दुःखी नाही झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक गोष्ट, आता माझी तुम्हाला सांगते तयारी, परत मी कपडे शिवायची करते. म्हणजे लय दिवस असं मस्त डॉक्टरांनी सांगितलं मिशनवर बसू नका. पण मला वाटतं की मी बसून राहिली तर माझ्या लेकरा बाळांचं आता शिक्षण चालू आहे. खायला पियाला बी लागतंय. आजकालचा जमाना किती महागायचा आहे भाऊ बहिणींनो. आणि आपण काय, माझ्या घरी काय मोठी प्रॉपर्टी नव्हती. ही शून्यातून कसं कसं जमा केलंय माझ्या जीवाला माहिती आहे. त्याच्यामुळं जगाला ज्या भावा बहिणींनी बघितलंय त्यांना माहिती आहे. ज्याला माहिती नाही काय गोष्टी त्यांनी, मी म्हणते आहे ना, आपल्याला जर काय गोष्टी माहिती असल्या तरच आपण त्या पुढच्या माणसावर बोट उचलायची, नाही तर आपलं शांत राहायचं, असं मला म्हणायचंय. बरोबर का नाही भाऊ बहिणीनं. मला काय म्हणायचंय, मी जर तुम्हाला तकलीफ देत नाही कुठल्या गोष्टीची, जी ही मला वाईट जी प्रत्येक गोष्टीवर अशी कमेंट करते ती त्या लोकांना मी जर तकलीफ देत नाही, तर त्यांनी मला जर नाही खुशी देऊ शकत तर तकलीफ तरी देऊ नका ना. बरोबर का नाही? तुम्ही सांगा भाऊ बहिणीनो. आपल्याला माहितीये की आपल्याला कोणाचा आधार नाही. माझं जीवन मला माहित आहे ना, मला कोणाचा आधार नाही, आसरा नाही. मी माझं जीवन पहिल्यापासून कसं काढलेलं हे मला माहित आहे ना. मला जगाची सांगायची गरज नाही. मी भरपूर असं संकटाचा सामना करून इथपर्यंत पोहोचलेली ही मला माहिती आहे. जगाला सांगून काय उपयोग नाही. आणि ज्या भावा बहिणींनी बघितलंय, ज्यांनी मला अनुभवलंय, त्यांना आहे ना माहिती आहे माझं जीवन कसं होतं आणि मी कुठं कुठं आली ती. आणि ही फुकाट झालेलं नाही. ह्याच्या मागं माझी मेहनत पण तेवढीच आहे. माझ्या नवऱ्याची पण मेहनत आहे, माझी पण मेहनत आहे. जरी आमच्या दोघांचं भांडण होत असलं तरी काही गोष्टी कसं असतं, भांडण तांडण करून आम्ही काही गोष्टी महाग टाकून आम्ही लेकरांसाठी काही नाही काय करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं मला वाटतं की बाकीच्यांनी जास्त आहे ना लोड घ्यावा नाही. ज्याचं त्याचं जीवन ज्याला त्याला माहिती असतं. कोण कुठल्या परिस्थितीतून कुठं पोचलं ही माहिती ज्याला त्याला. बरोबर का नाही? तर जाऊन दे आता, हे विषय मी देते सोडून. माझं आधीच मी तकलीफ मध्ये आहे आणि त्याच्या वेदना मला होते ते. आणि जास्त अजून हित त्रास करून घेऊन जमणार नाही जीवाला. हा का नवरा माझ्यासाठी कुल्फी घेऊन आला. काय जत्रा चालू आहे, तमाशा चालू आहे गावात. जरा नारळ तरी फोडून यायचं देवाला. हा जातानी सुट्टी जरा जरा सुट्टी असू द्या. माझ्या नवरदेवाने आणली माझ्यासाठी कुल्फी. तर सगळ्या भावा बहिणींना मी बोलावते आता कुल्फी खायला या. सगळ्यांनी मावा कुल्फी खायला. आज एक गव्हाची गुणी घेऊन या. जत्रा जत्रा काल तालुक्याची बी जत्रा होती. भैरवनाथाची जत्रा असते ना भावा बहिणीनं. लय ठणकाय लागला व बोट त्याच्यावर दाब पडला. ती म्हणजे हालचाल झाली ना त्याची आणि त्याचा उपयोग केला त्या हाताचा पण जास्त त्रास व्हायला लागला. धरा की ह्या हातात एक तर अवसान नाही माझ्या. या कुल्फी खायला गावात गेलतो जरा.
येताना ध्यान झालं म्हणलं दळणा चालतं 20 रुपये पाहिली बरं दळण दळलं. मी दळणाच्या पैशाची कुर्ती आणली. हम्म. मोठं मन केलं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आहे ना मनापासून धन्यवाद देते. बरं. कुठंच गेला हा धन्यवाद द्यायला. हात मोकळाच नाही तर काय करणार. आज बरं वाटलं नवऱ्याने काय नाही काय मनाने आणलं माझ्यासाठी. छान वाटलं मला. अशीच माझी काळजी करत राहा, मला काय नाही काय आणत राहा. कशी वाटली आयडिया? हम्म. हा कुल्फी खायला या भावा बहिणींना. अजून 3-4 आणायचे ना आणि फ्रीज मध्ये ठेवायच्या. पोरीने खाल्ल्या असत्या. आणू येताना. आज मी तालुक्याला फिलुक्याला जाणार नाही. अयो मला गोळ्या खायच्या ध्यानच नाही. जेवण करा आधी त्या गोळ्यांमध्ये त्या चला. गोळ्या लागते ते यावं. रात्री बी मला तसं व्हायला लागलं होतं. खाऊच नको त्यांना सांगायचं ना असं. नाही नाही त्या गोळ्याने आहे ना ही होतंय. काय झालं मला काय काल लय बेकारी झाली माझी येताना भाऊ. घाम फुटायला चालू होतो. घाम हम्म. ध्यान येत नाही मला बघा पटकून शब्द बोलायला. हल्ली बाय कुल्फी भावा बहिणीनं अंगावर पडायला लागली ग बाया माया बारक्या पोरानं. कातर घेऊन जा माझी शेवटायला. बरं. मिसनीची कातर. चांगली शेवटून आणा माझी करा करून झंपर टाकत्या. हा हम्म. झंपरावर बसावं लागल मला. सुईचं पाकिट एक आणा. काल सुई आणायचं देणंच नाही. सांग रे रात्री झोप झाली बाबा बेकारी. हाताला ठेवून लागलं माझ्या. किती तकलीफ जीवाला सहन करावं लागते. संघर्षाच्या जीवनावर मात केलं तर शारीरिक त्रास चालू झालाय आता. काय सांग कुठली पण तकलीफ झेलावी. काय शरीराला साधा चिमटा जरी घेतला तरी सहन नाही सहन नाही होत. काय उपयोग आहे शरीरात असणे. भूल झाली दिल्यावर माणसाला काही समजत नाही खरंच. तसं जीवन व्हायला पाहिजे. काय झालं तरी कळायला नाही पाहिजे. मला ही पोळा लई तर सगळ्या माशाच बसली.
भेंडी जाऊ खोबऱ्याचं तेल लावायचं ना त्याच्यावर आणि ती दुखाची पावडर काय पडली होती इथं डबडीत. येत नाही दी लावायची जेवण करावं लागेल भूक लागली आता मला चला मग होय बाय बाय.